नमस्कार। मी आज तुम्हाला सांगणार आहे की आपली स्किन कोरडी पडते आणि काळपट पडते। तर असा बऱ्याच जणांना प्रॉब्लेम आहे। तर ती का पडते, कोरडी का पडते आणि कोरडी झाल्यावर काळपट का पडते? काहींची स्किन फक्त हिवाळ्यात कोरडी होते की हिवाळ्यामध्ये मॉइश्चरायझर कमी होतं म्हणून कोरडी होते आणि काळपट पडते, पण काहींना हा प्रॉब्लेम कायमच असतो। तर तो का असतो? कारण की आपल्या स्किन खाली स्वेट ग्लँड्स म्हणून ग्रंथी असतात, त्या घाम तयार करतात आणि सिबायसिस ग्रंथी असतात। सिबायसिस ग्लँड असतं ते तैल ग्रंथी असतात, त्या आपल्या स्किन खाली तेल तयार करतात। मग काहींच्या तैल ग्रंथी ज्या आहेत त्या कमी काम करतात, त्या कमी स्राव होतो त्यांचा, तर मग म्हणून आपली स्किन कोरडी होते, काहींची स्किन कोरडी होते। आणि ज्या घाम आणणाऱ्या ग्रंथी असतात स्वेट ग्लँड्स, त्या घाम आणतात, मग त्याच्याने आपली स्किन कोरडी काळपट पडते। तर मग आणि अजून एक कारण आहे की जे एकदम जुन्या आजारांनी आजार चालू आहेत, त्यांच्या खूप टॅबलेट्स चालू आहेत, मेडिसिन चालू आहे, तर अशांनाही हा प्रॉब्लेम येतो की स्किन कोरडी पडते आणि काळपट दिसायला लागते। तिसरा म्हणजे तुम्ही स्विमिंग पूलचा जर वापर करत असाल तर त्या क्लोरीनयुक्त पाण्यामुळे सुद्धा त्वचेला काळपटपणा येतो, कोरडेपणा येतो। आणि काहींच्या अनुवंशिकतेने पण असतं की आपल्या आईवडिलांची किंवा घरातल्यांची स्किन जर कोरडी असेल तर आपली ही स्किन कोरडी होऊ शकते। तर याच्यावर उपाय म्हणजे आपण अभ्यंग स्नान करायचे। अभ्यंग स्नान म्हणजे काय? तर रोज सकाळी थोडंसं याचं तिळीचं तेल घ्यायचे, ते कोमट करायचे आणि पूर्ण बॉडी मसाज करून घ्यायची आहे तिळीच्या तेलाने, आणि मग कोमट पाण्याने आंघोळ करायची आहे। ज्यांना स्किनचे ड्राय होत असते ना, तर त्यांना स्किनचे आजार पण होतात। इसव असलं, सोरायसिस असलं, खाज येणे, अशा पद्धतीचे त्वचेचे आजार होऊ शकतात। त्याच्यामुळे त्यांनी कायम कोमट पाण्याने आंघोळ करायची असते, तर त्याच्याने स्किन ड्राय होत नाही, आणि तेलाने मसाज करूनच आंघोळ करायची। आणि दुसरं म्हणजे आपल्या त्वचेचा काळपटपणा घालवण्यासाठी मी तुम्हाला एक घरगुती उपाय सांगणार आहे। त्याच्यासाठी कोरपड जेल घ्यायचे, ॲलोवेरा जेल मार्केटमध्ये एकदम चांगल्या प्रतीचं पण मिळतं, किंवा कोणाच्या दारात असेल तर आपण ती पण कोरपड यूज करू शकतो। तर कोरपड जेल घ्यायचे, त्याच्यामध्ये एक चमचा कोरपड जेल घ्यायचे, त्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि 1 चमचा बेसन पीठ घ्यायचे, त्याचं मिश्रण तयार करायचे आणि ते आपल्या स्किनवर कुठेही जिथे काळपटपणा आलेला असेल तिथे तुम्ही मसाज करायचा आहे, त्याच्याने स्क्रब करायचं आहे, मसाज करायचं आहे, तर त्याच्याने बराच तुमचा काळपटपणा निघून जाणार आहे। तर हे तुम्ही नक्की करून बघा, कारण की कोरपडमध्ये पण ऑइली असतं आणि त्याच्याने आपली स्किन मॉइश्चरायझर होते, आणि आपली हळद तर एकदम औषधीच असते, तिच्याने आपल्या त्वचेवरचे काळपट डाग निघण्यास मदत होते, आणि बेसन पिठाने आपल्या स्किनला स्क्रब होतं। तर तुम्ही हे तिघं मिक्स करून नक्की अप्लाय करून बघा, तर तुम्हाला नक्की फरक जाणवेल। तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही नक्की सांगू शकता, आणि माझा व्हिडिओ शेअर करा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा माझ्या व्हिडिओला। थँक्यू।